Select the correct alternative to solve the following riddle. I am a part of your body, pink in color. I help you to taste the food you eat. Because of me, you can speak. What am I? What am I? Tongue. Which conjunction will you use to join the two sentences given below? Write a neat hand. You will get a big shout from your teacher. काय तिथं कंजक्शन कोणते आहे? or. Write a neat hand or you will get a big shout from your teacher. रागवतील टीचर. नीट व्यवस्थित काम कर. पुढं choose the correct form of the word rain to complete the following sentence. Eat ... continuously since 6 o'clock this morning. Has been raining. Has been raining. How many pronouns are there in the given sentence? We understand your word. To you, we आणि your हे pronoun आहे. पुढे choose the correct preposition to fill in the blank in the following sentence. Mahesh was known ... his skill ... gardening. For in म्हणजे महेश वॉज नोन फॉर हिज स्किल इन गार्डनिंग. पर्याय क्रमांक 2. व्हॉट इज द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स? व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट. पास्ट परफेक्ट टेन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज द वर्ड विथ प्रिफिक्स? इमिजिएट, अनेबल, अंडरस्टँड, इन्फ्लुएन्स. अनेबल, एबल, अनेबल हे बरोबर आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. अँड ईमेल ॲड्रेस इज शॉर्ट अँड युनिक. तो कुणालाही मॅच नसतो. प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस वेगळा असतो. त्याच्यामध्ये काही नंबर पण टाकावे लागतात. पुढे फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. वॉटर इज लाईट, डोंट वेस्ट इट. पर्याय 1. वेस्टचं स्पेलिंग इथं पाहिजे. काय तिथं ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. हाऊ मेनी टाईप ऑफ बुक्स आर देअर इन द स्टोअर? ॲक्टिव्हिटी, अल्फाबेट, ड्रॉइंग, कलरिंग, नर्सरी, पझल, क्राफ्ट आणि स्टोरी. 8 प्रकारचे. पुढे विच बुक आर नॉट अवेलेबल ॲट द कन्सेशनल रेट? क्राफ्ट अँड स्टोरी बुक्स. त्यांना विचारले काय म्हणले? विच बुक आर नॉट अवेलेबल ॲट द कन्सेशनल रेट. तर कोणत्या याला कन्सेशन नाही आहे? पझल, त्याच्यामध्ये पझल बुक आणि ड्रॉइंग बुकला कन्सेशन नाही. हे कशावरून ओळखलं? तर क्राफ्ट अँड स्टोरीला कन्सेशन आहे. बाकीच्यांना कन्सेशन वरती नाही. खाली स्पष्ट लिहिलेले. सिलेक्ट द करेक्ट फॉर्म ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सचा काय वाचतो? मधुराजा, फ्रॉम वेअर शुड आय लर्न इंग्लिश? हॅलो. चला 13वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी टू फिलिंग द ब्लँक इन सेंटेन्स. चूज 2 ऑप्शन. वी ... टेक केअर ऑफ आवर पेरेंट्स in their old age. We must आणि ought to. will नाही येणार तिथं. हां, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 4. पुढे काय पहा. द रेल्वे टाइम टेबल शोज दॅट द ट्रेन डिपार्ट ॲट 16:20 hours. It means the train depart at 4:20 PM. सकाळपासून दुपारी 12 पर्यंत AM असतं. दुपारी 12 नंतर PM असतं. चला इन्स्ट्रक्शन फॉर पहा. पॅसेज आहे. पॅसेज वाचलाय तुम्ही. प्रश्न घेऊ. हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर मेन्शन्ड इन द पॅसेज? कोणकोणते 3 आहेत? कोण? फॉक्स, टायगर, ओल्ड मॅन.
The fox in the story acted cleverly while the tiger acted foolishly foolishly and thoughtlessly. Find out from the passage the similar meaning word of mercy. मर्सीला सिमिलर काय आहे? pity. pity. The tiger wanted to eat the old man because He was he was hungry. Choose the correct meaning of the sentence. The tiger was tricked. The tiger was deceived. The tiger was deceived. Choose the correct passive sentence for the given sentence. Sujata has written this essay. this is This essay has been written by Sujata. पर्याय क्रमांक 3 आहे. ओके, चला 21वा आयडेंटिफाय 2 ऑप्शन ऑफ synonyms of the word rapidly. Quickly, fast, and Quickly आणि fast. fast. Choose one word for the following word. Choose 2 correct options. A person having the right qualification. Qualified and educated. Qualified and educated. Complete the wave diagram to make a new compound word. Choose the correct alternative from the following. Backside. Back आहे, Side. backyard, backward, background. त्यामुळे काय बॅक साईड आणि एकच आहे. बॅक क्लास किंवा बॅक सॅक वगैरे होणार नाही. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर अंडरलाईन पार्ट. डोंट पे अटेन्शन टू द कम्पॅरिझन बिटवीन यू अँड अदर ब्रदर. Ignore. तर डोंट पे अटेन्शन म्हणजे इग्नोर द. फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. द ब्ल्यू व्हेल इज द डॉट डॉट ऑफ ॲनिमल. सगळ्यात मोठा आहे, बिगेस्ट. तर बुद्धिमत्ता घेऊया. चला, बुद्धिमत्ता दिलेल्या अक्षरमालेची ए पासून तर बुद्धिमत्तेला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. ए पासूनच्या अक्षरांना 2 पासून प्रमाणे मूळ संख्येचे अनुक्रमांक दिले आहेत. आणि त्या अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज. एफला किती नंबर येईल? 13. एला एनला 43. बेरीज 58. चला, खाली प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने काय येईल? 13 लिहून द्या मला, लिहून द्या. तुम्हालाच विचारणार आहे. 13, 27, 56, 115, 234. प्रश्नचिन्ह बोला. 27. ओके, दुप्पट अधिक 1. चला, हा 57 54 दुप्पट अधिक 2. 56 112 3 115 12 अधिक 3 दुप्पट अधिक 3. हा 115 230 आणि 4 234. दुप्पट अधिक 4. दुप्पट अधिक 5. 234 चे दुप्पट 468 अधिक 5 473. गुड. चला पुढे बीडी एफ आय के ओ. प्रश्नचिन्ह बोला. देशमुख सांगा. ओके, 9. ओके, हा 11 15. मग आता काय येईल? 16 20. 16 21. 17 22 पाहिजे. बघू ना, आपण ते विचार करू. काय हरकत नाही. तिनं सांगितलं म्हणजे आपण ते मान्य केलं का लगेच? नाही ना, त्यांचं ऐकून घेतलं.
काय इथे झाले 2चा फरक आहे, इथे 3चा फरक आहे, इथे 4चा फरक आहे, म्हणजे इथे 5चा फरक आहे. इथे 5चा आहे, इथे 5 आहे. आता इथे पहिल्याचं काय 2 एकडे म्हणून एक तर पाहिलं 2 6 म्हणजे इथे 4चा फरक आहे, 5चा 6चा फरक म्हणल्यानंतर 17 22 आहे का पर्यायामध्ये आहे. तर उत्तर काय येईल क्यू व्ही हे नाही. ओके 16 21 आहे का पर्यायामध्ये ते पण असणार आहे. ओके म्हणजे तुम्ही त्या पहा त्याला 29वा प्रश्न पहा. बाणावरून पहा कोणता पर्याय कट होतोय. कोपऱ्यातला बाण मध्ये गेला म्हणजे किती अंशात फिरला. अच्छा कोणत्या दिशेने घड्याळाच्या. मग त्याच्यावरून तो बाणावरून पर्याय कोणते कट होते पहिला दुसरा कट. आता त्रिकोण पहा. पहिला वरती आहे उजवीकडे आहे खाली आहे म्हणजे डावीकडे. त्याच्यावरनं तिसरा कट उत्तर पर्याय क्रमांक 4. चला खाली पहिल्या पदाचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा. बी एक्स डब्ल्यू सी बी एक्स डब्ल्यू सी ला जी एस टी एफ तर सी डब्ल्यू व्ही डी ला प्रश्नचिन्ह. बोला बीच्या विरुद्ध एक्स बीच्या विरुद्ध एक्स सीच्या विरुद्ध डब्ल्यूच्या विरुद्ध सी म्हणजे इथे काय होते पहा वरून खाली गेलो खालून वर गेलो म्हणजे या ठिकाणी हे समजून घ्या. मग पुढे काय झाले जी एस आर एच झाले का जी एस टी एफ म्हणजे इथे काय झालेलं आहे जी एस टी एफ काय होतं इथे आरशातलं म्हणजे या आकृतीशी जोडायचं. मग इथे काय दिलेलं आहे सी डब्ल्यू व्ही डी सी डब्ल्यू व्ही डी. बरं आता इथे बघताना आपल्याला हे पण बघितलं पाहिजे बी एक्स सी डब्ल्यू होतं नंतर किती सोडून जी एस टी एफ घेतलं. या ठिकाणी हे 2 नंबरला आहे हे किती नंबरचं घेतलं 7 नंबरचं घेतलं. मग पहिल्या गटातलं दुसरं दुसऱ्या गटातलं दुसरं असंही म्हणू शकतो आपण किंवा 5चा फरक आहे असंही म्हणू शकतो. मग इथे पहा इथे सी डब्ल्यू व्ही डी ला काय येईल रे एच आर एस जी पर्याय क्रमांक पर्याय कट पद्धत वापरली तरी येते. चला पुढे 30 ला 130 तर 72 ला किती. 30 ला 130 सोपा प्रश्न आहे अगदी. 30 ला 130 72 ला प्रश्नचिन्ह सोपा आहे. हा 5चा घन अधिक 5 5चा वर्ग अधिक 5 आणि 5चा घन अधिक 5 हा आणि 8चा घन अधिक 8 आणि 8चा 8चा वर्ग अधिक 8 म्हणजे 8चा घन अधिक 8 म्हणजे काय येईल तर 520 500. 8चा घन 512 अधिक 8 520 हा एक पर्याय झाला. दुसरा हा 5चा दृश्य वजा 20 130 बर 5 पट वजा 20 याची पण 5 पट 360 360 वजा 20 43 आहे का पर्यायामध्ये हो. आहे. जर आपण जर चौपट अधिक 10 लिहिलं तर जुळत नाही. 5 पट इथं जोडायचं. इथे काय एक पर्याय आपण उत्तर व्यवस्थित निघतं दुसऱ्या पर्यायाला थोडंसं जुळणी करावी लागते. चला पुढे आरोग्य रोगराई पीक. आता इथे काय संबंध आरोग्य रोगराई. रोगराई आली की आरोग्य बिघडतं. मग काय आलं तर पीक बिघडतं. 2 आलं की पीक बिघडतं. पाणी आलं दुष्काळ धरण काय तिथे तण आल्यामुळे पीक बिघडतं. आता पाणी आल्यामुळे पीक बिघडणार नाही. दुष्काळ आल्यामुळे पीकच येणार नाही बिघडणार नाही. धरण आलं तर काही पीक बिघडणार नाही. म्हणजे इथे संबंध कशा पद्धतीने जोडायचा हा संबंध जोडता आपल्याला आला पाहिजे की आरोग्य चांगलं असेल तर रोगराई नाही येणार. पीक चांगलं असेल तर तण येणार नाही. म्हणजे असा उलटा सुलटा संबंध जोडा. चला 33वा पहा. पहिल्याचं दुसऱ्या काढायचे तिसऱ्याचं चौथ्याचं त्या 2 वाट्या आहेत त्याच उलटून जोडल्या. ओके मग इथे ते 2 चौकोन उलटून जोडा. कोणताही पर्याय
पर्याय क्रमांक 3 त्या आडव्या रेषा आहेत. अत्यंत प्रिय म्हणजे गळ्यातला ताईत. पूर्णपणे दुसऱ्याच्या अंकित म्हणजे गटाचे मानधन. मराठी वाचलेलं पाहिजे, मराठी वाचन पाहिजे. चला आणि प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ लागवा. AEIM BFJN MQUY GKOR. कौन सा पेन बोला बापूराव? ओंकार 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 हां सांगा. 1 5 9 13 हां 2 7 10 14 13 किती? 18 मी जेव्हा बघितला 1 4 4 4 4 4 4 4 2 6 4 4 4 म्हणजे इथे काय होतं? आता तुम्ही सांगितले तेच ऐकून मी लिहिलं ना. हा सांगताना एक सांगताय मला तो आणि तिथे वेगळं करताय. चला पर्याय क्रमांक 4 7 840 994 5. बोला 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 गावडे बोला. 7 ने भाग झाला. हां जाधव काय ओंकार काय ते उत्तर आहे? 7 ने भाग जाणार. अजून वेगळं कोणाचं नाही. आता 5 घातलेले आहे त्याच्यामध्ये 7 ने असलं म्हणजे बरोबर वाटेल मला. 7 ने विभाजित जाणारी संख्या बरोबर आहे. आता हे प्रश्न एक प्रकारे लहान मुलांचा खेळ हे कसारखा. चला पुढे 37वा प्रश्न पहा. 37वा प्रश्न कोणता वेगळा निघेल? पर्याय क्रमांक 2 एकाच दिशेला बाहेर जात आहे. पहिल्यांदा बघितलं तर घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. दुसऱ्यांदा एकाच दिशेला जात आहे. तिसरा घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. चौथी घड्याळाच्या दिशेने. ओके चला मग क्रीडांगण अष्टकोन भाजीपाला अयोग्य का हो? क्रीडांगण जोड शब्द आहे. अष्टकोन जोड शब्द आहे. अयोग्य जोड अक्षर असणारा शब्द आहे. भाजीपाला आहे कसला जोड शब्द नाही किती भाजी आणि पाला. तर तो जोड शब्द कोणता आहे? हा बाकीचे जोड शब्द आहेत. भाजीपाला जोड शब्द नाही. सामासिक शब्द आहे तो. तो कोणता आहे? सामासिक शब्द. आता क्रीडेसाठी आपण इथे आज इथे बरं तसं घेऊ तुमच्या पद्धतीने. क्रीडांगण क्रीडेचे अंगण कोणता येईल? तत्पुरुष. अष्टकोन 8 कोण असणारी आकृती द्विगु. भाजीपाला भाजी आणि पाला. अयोग्य योग्य योग्य नाही असे म्हणजे कोणता येईल? अव्ययभाव. आता समासावरून वेगळं निघतंय का? 4 वेगळे वेगळे ते एका समासाचे नाही. जोड शब्द नाही ती जोड अक्षर. जोड शब्द नाही. हा भाजीपाला जोड शब्द आहे आणि क्रीडांगण अष्टकोन आणि अयोग्य हे जोड अक्षर असणारा शब्द आहे. आलं लक्षात? म्हणून तर मुद्दाम तिथं फिरवलं तुम्हाला. चला पुढे मनोऱ्याचं पहा. कुणा चुकलंय? एकाचंही चुकलं नाही नक्की. चला पुढे त्या रंगीबेरंगी फुलांनी आणि फुलपाखरांनी माझ्या मनाला उत्साह आणि स्फूर्ती दिली. या वाक्यात 2 अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दापेक्षा कितीने कमी अथवा जास्त? 2 अक्षरी शब्द सांगा. कोणकोणते? आणि माझ्या
स्फूर्ती आणि स्फूर्ती दिली. 5 आणि 2 अक्षरे. 3 अक्षरे पहा. फुलांनी फुलांनी उत्साह मनाला उत्साह. किती झाले? 3 मग 2 अक्षरी शब्द 3 अक्षरी शब्दापेक्षा 2 जास्त. तेव्हा पर्याय क्रमांक 2. चला पुढे. झाला 43. पाण्यातील प्रतिमा. उजवीकडे तो टिंब असणारा उजवीकडेच येणार आहे. त्याच्यावरून पहिला दुसरा चौथा कट. चला ती S53. S वरनं बघितलं तर पहिला तिसरा कट होईल. राहिला दुसरा चौथा. फरक पहा 5 मधला. उत्तर पर्याय क्रमांक 4. म्हणजे इथे जाणीवपूर्वक पर्याय कट पद्धतच वापरायची आहे. तर प्रश्न आरशातील प्रतिमा. 4 वरनं पाहिलं तर तिसरा चौथा कट होईल. आता पहिल्या दुसऱ्यामध्ये फरक आहे 9चा. म्हणजे 9 वरनं दुसरा कट पर्याय क्रमांक 1. लयबद्ध मांडणी पहा. ती 5 वेळा येईल Y, 4 वेळा B, 1. म्हणजे इथं काय होते ABCD ते एक 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 कमी होत जाणार. Y X हे 2 वेळा, 3 वेळा W, 4 वेळा V, 5 वेळा U अशा पद्धतीनं वाढत जाणार. त्यामुळे कोणता येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4. रुपाच्या घड्याळात 3 वाजून 8x मिनिटं आणि 4 वाजायला 4x मिनिटे कमी आहे. या दोन्ही वेळा घड्याळात एकच वेळ दर्शवतात. घड्याळातली निश्चित वेळ मी 3 वाजून झालेले आणि 4 वाजायला कमी आहे. हा कालावधी कितीचा आहे? 1 तास. वेळ मात्र एकच आहे. म्हणून 3 वाजून 8x मिनिटं आणि 4 वाजायला 4x मिनिटं याची बेरीज करा. की याच्यामधला फरक असतो तो 60 मिनिटं. 1 तास. 12x बरोबर 7, x बरोबर 5 येईल. म्हणजे इथे 3 वाजून 8x मिनिटं म्हणजे किती झाली? 40 मिनिटं. म्हणजे 4 वाजायला 20 मिनिटं. चला खालील आकृतीबद्दल खालपैकी कोणते विधान योग्य आहे? आता इथे चौकोन त्रिकोण दोन्ही पण काढावं लागेल. आपण आकृतीची रचना करूया म्हणजे आपल्याला त्या गोष्टी समजतील. म्हणून आपण प्रश्न सगळे त्रिकोण आणि चौकोनाचा आहे. चला त्रिकोण पहा. नंबर देऊ. 1 2 3 4 5 6 7 8. चला त्रिकोण काढूया. एक सिंगल डिजिटचे सांगा त्रिकोण. 1 2 3 4 5 6 7 8. किती झाले? 2 नंबरचे 2 डिजिटचा त्रिकोण. 23 37 67 26. किती झाले? 4. एवढेच होतात ना हे. 1 2 3 4. तर 3 डिजिटचे त्रिकोण नाही. 4 डिजिटचे त्रिकोण 4 डिजिटचा पण नाही होत. 5 6 7 8 नाही. म्हणजे किती त्रिकोण झाले? 12. आता चौकोन पाहूया. चला सिंगल डिजिटचा चौकोन नाही. डबल डिजिटचा चौकोन 12 34 56 78. अजून कोणतो का डबल डिजिटचा नाही. डबल डिजिटचे 4 आहेत. चला ट्रिपल डिजिटचा 123 234. अगोदर आडवत बघा मग उभं बघायचं. 123 234. चला 567 778. तर आता उभं बघा. 126 265. म्हणजे काय होतं एक रिदम सापडतो. 437 347 म्हणायला पाहिजे. आणि 378. किती झाले? 8 झाले. 3 डिजिटचे 8 झाले. 4 डिजिटचे 1 2 3 4 1 2 3 4 बनेल. आडवा 5 6 7 8 बनेल. उभा 1 2 5 6 बनेल.
3 4 7 8 बने. अजून कोणता बनतो का 4 डिजिटचा? 2 3 6 7. 2 3 6 7. हे किती झाले? 1 2 3 4 5. हे 4 डिजिटचे झाले. 5 डिजिटचा बनतो का? नक्की? 6 डिजिटचा, 7 डिजिटचा, 8 डिजिटचा, 1 या सगळ्याचा. हे किती झाले? 4 18 17 आणि 18 चौकोन झाले. मग आता प्रश्न काय? चौकोन व त्रिकोण यांची संख्या समान आहे? चूक आहे. दुसरं, त्रिकोणाची संख्या 10 आहे? चूक. आता राहिले 2 पर्याय. तिसरा, चौकोनाची संख्या 18 आहे? बरोबर. त्रिकोणाची संख्या चौकोनापेक्षा 6 ने कमी आहे? बरोबर. चला, जर क बरोबर 2 क बरोबर 2, ख बरोबर 5, ग बरोबर 10, घ बरोबर 17. अक्षरांना अनुक्रमांक दिल्यास जड या शब्दाच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज काय ते बोला. 2 आणि 5 मधला फरक 3 आहे. अहो नंबर दिले. क ला 2 नंबर का दिला बोला. मग हे मांडणी पाहू आपण. चला मुळाक्षर सांगा मोठ्याने. नया हा सगळे लोक मला माहिती येते तुम्हाला, फक्त म्हणायला एकटीला सांगितलं येत नाही. इथे का देशमुख मुळाक्षर दाखव म्हणून. न नाही क ग ग ग ग वाङ्मयाचा ग येतो. हा नाही आपण दुसऱ्या दात काढू नका. आपली देखील तीच अवस्था आहे. आम्ही पहिलीमध्ये शिकलेलो आहोत. 8वीला येताना सगळं विसरून गेलो. काय गाडे नाही येतं पाठे दाखव म्हणून. काय केलेले क ला 2 म्हणलेले म्हणजे काय होऊ शकतं. क चा नंबर किती आहे? 1 चा वर्ग. 1 क चा 1 नंबर आहे. 1 चा वर्ग 1 अधिक 1 2. चला ख ला काय म्हणलेले 5. ख चा नंबर किती आहे? 2. 2 चा वर्ग 4 अधिक 1 5. 4 अधिक 1 5. मग ग चा काय नंबर 3. मग काय होईल तिथं 3 चा वर्ग 9 अधिक 1 10. म्हणजे तिथेही जुळते. म्हणजे 3 इकडे जुळल्यानंतर घरचं बरोबर जुळते का? 3 चा वर्ग 9 अधिक 1 10. घला घचा 4 नंबर आहे. 4 चा वर्ग 16 अधिक 1 17 नंबर दिलेला बरोबर आहे. मग ज चा नंबर किती आहे? 8. हा काय होईल? 8 चा वर्ग 64 अधिक 1 ज चा 65 आहे. आणि ड चा 13. 13 चा वर्ग 169 अधिक 1 170. हा संबंध फक्त स्वराला सांगता आला, बाकीच्यांना सांगता आला नाही. 5 7 7 13 1 1 2 नाही मग ते 1 1 2 1 ची दुप्पट यातला फरक 3 आहे. हा
अनुष्का पुढं त्रिकोण पहा काढून द्या मला जरा एक मिनिट विचारणार तुम्हाला सोडवायला सांगतो रे तुम्हाला जास्तीत जास्त बोलतो करण्याचा प्रयत्न करतो मी 9 8 12 6 कधी नवती देशमुख देखील बोलता येत ना सांगता येत ना मग त्यांच्यावर अपेक्षा नाही मला सगळ्या प्रश्नांची सांगावी पण जे काय 4 प्रश्न बोलतील 1 प्रश्न बोलेल चला हा बोला यादव बोला त्यांचा गुणाकाराला याने भाग आहे हा बरोबर गुड चला वेदिकाचा बरं एखादा म्हणजे हा वेगळं सर मी काय करेन मी हे फक्त हा काय करेन मला हा ना वाटतं 72 भागिले 6 येणार हा 9 गुणिले 8/12 म्हणजे ते काय केलं 9 गुणिले 8/12 म्हणजे काय छेद म्हणजे काय भागिलेच ना आणि मग चला पुढे जर वेदिकाचा जन्म 16 फेब्रुवारी 2007 रोजी शुक्रवारी झाला असेल तर तिच्या 3ऱ्या वाढदिवसानंतर 15व्या दिवशी कोणता वार असेल आता 16 फेब्रुवारीला जन्म झाला 16 फेब्रुवारी 2007 ना जन्म झालाय वार आहे शुक्रवार ए उठते उठ इथे उठ रे तो उठ चल माग उठ ले वटा 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 करतो उद्यापासून तिला कल एका मागे एक बसल्याशिवाय आता कशी माग तोड करते बघ पाण्याची बाटली फेकून मागतो 16 फेब्रुवारी 2007 ला जन्म झाला पहिला वाढदिवस असणार आहे 16 फेब्रुवारी 2008 ला कोणता वार असेल शनिवार आहे कारण इथे फेब्रुवारी काउंट झालाय का संपूर्ण नाही हे 2008 लीप वर्ष आहे फेब्रुवारीचा 29 चा दिवस काउंट झाला का याच्यामध्ये नाही त्यामुळे इथे शनिवारी चला 16 फेब्रुवारी हा पहिला वाढदिवस झाला दुसरा वाढदिवस 16 फेब्रुवारी 2009 ला कोणता येईल कोणती वर्ष फेब्रुवारी जरी 2009 लीप वर्ष नसेल तर 16 फेब्रुवारी 2008 मधनं जेव्हा 16 फेब्रुवारी 2009 ला जाणार तेव्हा 8 मधला 29 चा फेब्रुवारी काउंट होणार म्हणून इथं रविवारच्या ऐवजी काय येईल सोमवार चला पुढे 3रा वाढदिवस 2010 ला मंगळवार आता त्यानंतर 15 दिवसांनी 15 दिवसाचे आठवडे केले तर 2 आठवडे होतात एक दिवस शिल्लक राहतो म्हणजे 1 दिवस पुढे जायचं 7 दिवसांनी पहा मंगळवारच्या नंतर 7 दिवसांनी मंगळवार येणार आहे पुढला मंगळवार पुढल्या नंतर 7 दिवसांनी पुढला मंगळवार येणार आहे आणि मग 7 आणि 7 14 झाले म्हणजे 15व्या दिवशी कोणता येणार आहे 15 दिवसांनी कोणता वार येईल बुधवार पर्याय क्रमांक 4 आहे का बरोबर चला PR गुणिले TP9 PR गुणिले PR TP9 आता इथे गेस करू चला आता इथे पर्याय खालचे आहेत ते पर्याय वापरून केले बोला 27 गुणिले 27 27 चा वर्ग 729 या ठिकाणी हा बोला 23 गुणिले 23 529 23 गुणिले 23 केला तरी 529 येते 17 गुणिले 17 आता इथे पर्याय किंमत असू शकेल पर्याय कट 17 गुणिले 17 केलं तर तिथं आहे नाही घेऊ अहो त्यांचं ऐकून गेलं काय तुम्ही लगेच त्यांना लगेच डाऊन हे करून टाकताय 17 गुणिले 17 केलं तर 17चा वर्ग किती येतो 219 मग आता इथं काय म्हणलेलं आहे आता तुम्हाला हो ना इथे TPR मी इथं TP9 आता इथे जर तुम्ही घेतलं पहा PR जे इथे P सारखा इथे पण ते आलं पाहिजे
इथे 2 2 2 येते येते म्हणून 27 मान्य करा. आता 23 घेतलं तर 2 2 2 येते येते म्हणजे हे दोन्ही चालणार आहे. म्हणजे इथे आपल्याला विचारले काय, एक मिनिट, टी ची किंमत विचारली. टी ची किंमत 7 येईल आणि 5 येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 3. आता बोला. तुम्हाला 27 दिले मग टी आणि आर सेम झाले ना. पी आणि आर कुठं सेम झाले? पी ची किंमत 2 आहे, आर ची 7 आहे. 7 मग इकडे खाली पण 7 आली. पी ची किंमत पण 2च आली. इथे पी ची किंमत किती आहे? 2. आणि टी ची 7 आली. टी ची किंमत 7, टी ची कुठं वरती टी आहे? सर पण आर आणि टी ची किंमत 7 कशी काय? म्हणजे वेगवेगळी अक्षर आहेत ना ती. मग फक्त ती लिहायला पाहिजे. एक मिनिट आपण मला जरा एक पुसून दे. जरा काय होतं ते जरा बरोबर आहे. मला हे मांडून घेतलं पाहिजे व्यवस्थित. ओके. गणित आहे पी आर गुणिले पी आर भागिले बरोबर टी पी 9. ओके. आता जर आपण या ठिकाणी 27 गुणिले 27 घेतले तर उत्तर येते 729. ओके. दुसरं घेतलं 23 गुणिले 23 घेतलं तर उत्तर येते 529. आणि दुसरं 17 घेतलं, 17 गुणिले 17 घेतलं तर 289 येते. आणि 13 गुणिले 13 घेतलं तर 169. आता आपल्याला इथे आता एक लक्षात ठेवा, आर ची किंमत इथे 7 घेतली, इथे टी ची किंमत पण 7 येते. चालेल का? दोन्ही अंकाला अक्षराला सारखी किंमत असेल का? त्यामुळे 27 चालणार नाही. गुड, बेस्ट. इथे आर ची किंमत काय? असू शकेल, पण इथे आर ची किंमत 7 असेल तर टी ची किंमत 7 येऊ शकेल का? एकाच अक्षराला वेगळे वेगळे अंक असतील. एकाच अंकाला वेगळे वेगळे अक्षर असू शकतील का? आपण बघितलंय तिथे जेव्हा आपण त्या पद्धतीने सांकेतिक भाषेत प्रश्न सोडवतो एका अक्षराला वेगळे वेगळे अंक येऊ शकतात. आता इथं पर्याय घेऊ त्यांचा आपण काय उत्तर दिले त्यांचं एक मिनिट. आपण पर्याय काय दिले उत्तर? 52चं 2 आणि 3. दुसरं घेतलं तर 7. टी ची किंमत 7 दिलेली जी हे घेतलेले आहे त्यांनी. बरं एक मिनिट आपण समजून घेऊ. नंतर काय दिलेले? 3 कुठं आहे? टी ची किंमत 5. ओके. हे एक उत्तर दिले. ही दोन्ही उत्तरं दिलेली आहे. आता राहिलेला पर्याय कोणता? 2 आणि 9. 2 टी ची किंमत 2 आणि 9 तर काय येत नाही. 33चा वर्ग किती येतो? 33 गुणिले 33 नाही येत. 9 येत नाही ना. 4 अंकी येते. म्हणजे 27 गुणिले 27 गेले. पुढे इथे ते 9 तर येत नाही. तो पर्याय कडे. आता या ठिकाणी पाहू की जर आपण पहिला पर्याय घेतला तर इथे टी ची किंमत 1 येईल, आर ची किंमत 7 येईल आणि मग टी ची किंमत येते का सारखी? इथे सारखी येते. 17चं पण जुळत नाहीये. इथे 1 आहे, इथे 1 आहे. म्हणजे इथे पी आहे, इथे पी आहे, इथे पी आला पाहिजे. इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 8 आहे. म्हणून हे चालणार. मग आता जास्त योग्य आपण आपल्याला डोकं चालवायचं बांधलं पण आपल्याला उत्तराजवळ जायचंय. बरं 2 पर्याय नोंदवा सांगितले. आपल्याला एक उत्तर करेक्ट आहे, दुसरं करेक्ट. मग आता उत्तर नोंदवलं तर पाहिजे. मग म्हणायचं त्यातलं उत्तर येत नाही, आम्ही नाही नोंदवणार. चालेल का? मग परीक्षेला जेव्हा त्यांनी सांगितलेले तिथं मग आपला आगाऊपणा करायचा नाही. एक उत्तर निघते, दुसरं काहीतरी नोंदवलंच पाहिजे. तुम्हाला येत नाही पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही आरला इथे 7 आहे, टीला पण 7च आहे. हे योग्य आहे का? नाही, योग्य नाही. परंतु आता जास्त योग्य जुळवलं पाहिजे. त्यामुळं पर्याय क्रमांक तो 7चा घेणं गरजेचं आहे. ओके, झालं क्लिअर? हे मग तिचा विचार नको क्लिअर करायला का? याचा अर्थ तुला मी अपोज करतोय अशातला नाही, तर तिला मी अपोज करतोय, तिला बोललो हे करतोय अशातला प्रश्न नाही. पण तिची शंका क्लिअर झाली पाहिजे. तुझी जेव्हा एखादी शंका असेल तेव्हा तुझी शंका क्लिअर झाली पाहिजे का नको? चला पुढे. तुमचे प्रत्येक पहा, कोणती अडचण असून जर तुम्ही बोला, तुमच्या सगळ्या अडचणी मी दुरुस्त करेन.
परंतु जर तुम्ही आगाऊपणा केला तर तोही चांगला. तुम्हाला किती वेळ लागेल, 10 वाजले द्या, मला काय अडचण नाही. पण मला जे अपेक्षित आहे तसा प्रतिसाद तुम्ही दिला तर होते. तुम्ही जर प्रतिसाद देणार नसाल तर मग काहीच उपयोग नाही. मी फक्त बडबड करायची आणि तुम्ही नुसतं लिहून घ्यायचं, काही उपयोग नाही. हे चालले तुमच्यासाठी, मला तुमच्याकडनंही उत्तर अपेक्षित आहे. वेगळा विचार असू दे ना, मी चुकीचा विचार असला तर सांगतो ना की हे चुकीचं आहे, तर तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही जर बोलणार नसाल ना तर काय उपयोग नाही. देशमुख कळलं का? ठीक आहे, तुम्हाला कमी मार्क पडून द्या, ठीक आहे, मला काय अडचण नाही. हे एवढं सोपं आहे, हे पण तुम्हाला सांगतो. तुमच्या पालकाला एखादा शहाणा असला ना एखादा, त्याला द्या हे प्रश्न सोडवायला, मग किती तिथं त्याला त्याचं पण होत आहे ते कळेल. पहा, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी 41, 42, प्रश्नचिन्ह 82, 86, 122. बोला. हा बोला. 41 मधला 1 चा 1 घ्यायचा, 1 चा वर्ग 1, मग 41 अधिक 1 42. ओके मग 42 चा पण तसंच 2 चा वर्ग 4, 42 अधिक 2 46. ओके आणि 46 चा 1 स्थान 6, 6 चा वर्ग 36, 46 36 82. गुड. 82 चा 1 स्थानचा 2 82 चा 86. ओके 86 चा 1 स्थानचा 6 चा वर्ग 36 36 122. बरोबर, शाबास. म्हणजे कुणाचं डोकं कुठे चालेल असं कधी कुणाला कमी लेखायचं नाही. तुम्हाला मी ती गोष्ट सांगितली, एक 6वी 7वीचा वर्ग आणि त्या वर्गा 6वीच्या 7वीच्या वर्गामध्ये एक आमच्या अविराजपेक्षाही मोठा वर्ग 4 वर्ष नापास झालेला 6वीच्या वर्गामध्ये. बाकी सगळी बारकी 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 बारकी. सांगितली होती गोष्ट, नाही सांगितली तर सगळी बारकी. 6वीचे पोरं तेवढी असतात पहा बरं, 6वीच्या लायकीची पोरं. आणि एक असा पण मिशा वगैरे आलेल्या, दाढी वगैरे फुटलेली, ती कोवळी आलेली. म्हणजे 12वी 10वी 11वीच्या लेवलचा मुलगा 6वीच्या वर्गात मागच्या बेंचवर बसायचा. आणि वर्गामध्ये वर्ग शिक्षक होते ना, त्यांना एक सवय होती, प्रश्न शनिवार आला की प्रश्न विचारायचे. प्रश्न विचारला, जो उत्तर देईल, ज्याला उत्तर येत नाही त्याला ज्याने उत्तर दिलं त्याने मारायचं. आता ह्यो मागच्या बेंचवर ह्याला उत्तरच कधी यायचं नाही. आणि ढगोळा म्हणून तर नापास झालेला 4 वर्ष. मग वर्गावरती सर आले, प्रश्न विचारला त्यांनी, सगळेजण उत्तर द्यायचे. त्याला काही यायचं नाही उत्तर कुठल्याचं. प्रत्येकजण फटाफट मारायचा. पोरगा असू द्या पोरगी असू द्या, मोठा खावलाय म्हणून मारायची जोरात. मला एक दिवस माझी वेळ येईल आणि एक दिवस वेळ येते अशी, प्रश्न सर विचारतात, वर्गात एकालाही उत्तर देता येत नाही, तो एकटा उत्तर देतो. उत्तर दिल्याबरोबर सगळी करायला लागतात. कारण आत्तापर्यंत आपण त्याला मागाय, त्याचा फटका आपल्याला असा बसणार आहे म्हणल्यानंतर काय होईल? वर्ग ओला होणार आहे, पिवळा होणार आहे. आता सर म्हणजे बाळा हळू नाही, तुम्ही आता मध्ये बोला. मी आतापर्यंत तुम्हाला कधी बोललो का? वर्ग ते मला सर वाटलं, तुम्हाला वाटतं काय वाटतं तुम्ही बाहेर जावं. तुम्ही प्रत्येकाला एकच, मी काय तुमचा नियम तोडणार नाही, कडी लावतो आणि प्रत्येकाला एक 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 एक. त्याचा एक मित्र असतो की त्याला ज्याने कधी त्याला मारताना, आता मारलं तर पाहिजे सराच्या देखत, हळू काय मारत असतो त्याला, तेवढा तो सोडतो, त्याला हळू देतो, बाकीच्यांना मारतो, दरवाजा उघडतो, पाठीवरती दप्तर टाकतो आणि जी बाहेर जातो. पुन्हा कधी तो शाळेत येत नाही. म्हणजे तो इतके वर्ष 4 वर्ष तो वाट बघत असतो, मला एक दिवस तरी संधी मिळेल. तशी संधी प्रत्येकाला मिळत असते. असं कधी तुम्ही याला समजू नका की याला कमी मार्क पडतात म्हणजे तो ढगबळ आहे. एक दिवस त्याचाही येतो. तुम्ही एवढे हुशार असणार आहेत तर मला येत नाही, पण तो उत्तर सांगतो. म्हणजे अशी संधी प्रत्येकाला मिळत असते, हे महत्वाचं सांगायचं. चला पुढे, चला 17, 22, 32, 17, 22, 32, 52, 92, 152. चला कोण सांगताय बोला.
17 अधिक 5 22 ओके 22 अधिक 10 32 हां 32 अधिक 20 52 ओके 52 अधिक 40 95 ओके मग तिथं 94 आहे. हां. पुढे आणि मग तिथं चालेल. 80 अधिक 80 आणि 80 5 ची दुप्पट 10 10 ची दुप्पट 20 20 ची दुप्पट 40 40 ची दुप्पट 80 पाहिजे. म्हणजे हे चुकीचं आहे. तिथं काय पाहिजे ते 172 असेल. आपल्याला विचारलं नाही काय पाहिजे, चुकीचं पद कोणतं एवढंच फक्त. चला 15 33 प्रश्नचिन्ह 5 7 15 आणि 11 27 41. चला कोण सांगताय? बोला देशमुख बोला. बस तिला मला एवढा कॉन्फिडन्स देऊ शकलो तरी तिचा याचं कल्याण झालं. 15 मधून 11 गेले 4 घातला 4 अधिक 1 5. बरं 33 मधून 27 गेले 6 घातला 6 अधिक 1 7. 15 मधून 41 गेले 14 घातला 14 अधिक 1 15. म्हणजे सॉरी 55 मधून 41 गेले 14 घातला 14 अधिक 1 15 असं त्यांचं म्हणून 55 त्यांनी घेतलं. चला बोला. 15 मधून 5 गेले 10 10 अधिक 1 11. ओके 33 मधून 7 गेले 26 26 अधिक 1 27. गुड. आणि 55 मधून 15 गेले 40 40 ओके तेच आहे हा बोला. 5 अधिक 11 16 16 अधिक 15. याच्यातनं हे केलं यातनं हे केलं. मी तेच आहे, फक्त एकाने असं खाल्लं एकाने असं खाल्लं एकाने असं खाल्लं. वेगळं काय आहे का? बोला तुझे का तेच होतं का? चला पुढे. चला 5 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या लाकडी ठोकळ्याला परस्पर विरुद्ध बाजूला सारखाच रंग दिला. लाल हिरवा निळा असे रंग दिले. आम्ही सेन्सिटिव्ह काढतो ठोकळा 5 सेंटीमीटरचा ठोकळा. आता 5 सेंटीमीटरचा म्हणजे या ठिकाणी किती तुकडे होणार आहेत? 4 वेळा कापावं लागणार आहे म्हणजे 5 तुकडे. 1 2 3 4 5 जुळलं. आता हे काय प्रमाणात येईल असं नाही. ओके सगळं काढलेलं आहे आपण. तिन्ही रंग असलेले ठोकळे किती? कुठे असणार आहे तिन्ही रंग असणारे? कोपऱ्यावरती. किती असणार आहेत? 8. आता 2 पर्याय नोंदवा सांगितले. 2चा घन ते 1 1 आणि पर्याय क्रमांक 1 1 1 आणि 3. त्याला हिरवा व निळा रंग असलेले ठोकळे किती? आता हिरवा रंग असलेले ठोकळे किती किती असणार? हिरवा रंग असलेले एका पृष्ठावरती हिरवा रंग असणार म्हणजे हिरवा रंग असले म्हणजे कुठेही हिरवा रंग असणार. इथं किती आहे हिरवा रंग असलेले? आता फक्त आता पहा इथं काय म्हणतात हिरवा व निळा. आता उदाहरणार्थ इथे हिरवा दिला असेल आणि इथे निळा रंग दिला असेल. आपण समजून घ्यायला घे. हिरवा आणि निळा रंग असणारे इथे किती येणार आहे? 1 2 3. आता इथं 3 रंग असणार इथे 3 रंग असणार. हिरवा निळा असणारे इथं किती आले? 3. आणि याच्या विरुद्ध इकडे किती असणार आहे? 3. आता याच्या विरुद्ध इकडे निळा याच्या विरुद्ध इकडे हिरवा म्हणजे इथे किती येणार आहे? 3. आणि इकडल्या बाजूला पण येणार आहे 3. म्हणजे किती झाले? कुठं आला तो? एक मला सांगा. हिरवा निळा रंग असणारा आला कुठे? कडेवर. एका कडेवरती किती आले? 3 आले. म्हणजे अशा उभ्या काढा किती आहेत? 4 आहेत उभ्या काढा. आडव्या काढावर इथं आला का? या काढावर या 4 काढावा आला का? नाही. खालच्या 4 काढावा आला का? नाही. आता इथं आपण घेतला म्हणून आता वरच्या इथं जरी तुम्ही म्हणाल की वरती घेतल्यावर जाता येईल का? नाही. कसं घेतलं तर तेच येते. म्हणजे किती आले? एका कडेवरती अशा 4 कडेवर किती येतील? 12 ठोकळे येतील. फक्त लाल रंग फक्त बघा शब्द फक्त लाल रंग असलेले ठोकळे. आता वरती लाल रंग दिलेला आहे असं आपण समजूया. चला वरला फक्त लाल रंग असणारे ठोकळे कुठले असतील? मधले. किती आहेत? 9. त्याच्या विरुद्ध पृष्ठावर देखील किती झाले? 18 ठोकळे. पर्याय क्रमांक 4. हॉस्पिटल नर्स पेशंट याची आकृती. हॉस्पिटलमध्ये नर्स पण असते पेशंट पण का दुसरा वगैरे होईल? नाही दुसरं नाही होणार. तिसरा वेगळे वेगळे नाही येते. चौथा
तर तो पण नाही होणार. पेशंट वेगळा, हॉस्पिटल नर्स. पेशंट हॉस्पिटलमध्येच असतो. चला खाली प्रश्न 2 विधान व अनुमानं दिलीत. या विधानाचा विचार करू. काही मांजरे घोडे आहेत. काही म्हणलं की रचना कशी होते? सर्व घोडे कुत्रे आहेत. आता इथं पहिल्यांदा आपल्याला रचना कोणती करायला पाहिजे? ती सर्व घोडे, ही घोडे आणि कुत्रे ही रचना. सर्व हे घोडे झाले, सर्व घोडे कुत्रे आहेत. सर्व आतमध्ये असतात. आणि पुन्हा मग पहिली रचना काही मांजरे घोडे आहेत. ही काही मांजरे अशी रचना होऊ शकते, अशी रचना होऊ शकते. दोन्ही पण रचना होऊ शकतात. ओके, म्हणजे मी दोन्ही पण काढले. हे मांजर आहे, काही मांजर घोडे आहे. ओके, आता प्रश्न अनुमान पहा. सर्व कुत्रे घोडे आहेत. सर्व कुत्रे घोडे आहेत. सर्व कुत्रे घोडे आहेत का? काही कुत्रे घोडे आहेत. काही कुत्रे मांजर पण असणार. ओके, पण सर्व कुत्रे घोडे आहेत पहिलं चुकीचं. दुसरं पहा, काही कुत्रे हे घोडे आहेत. काही कुत्रे घोडे आहेत, बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक कोणता येईल? पर्याय क्रमांक 2. फक्त अनुमान ब सत्य. तर 36, प्रश्नचिन्ह 9, प्रश्नचिन्ह 18, प्रश्नचिन्ह 22 या ठिकाणी कोणतं वापरावं लागतं? उत्तर डायरेक्ट सांगा. 3 नंबरचं मी 36 भागिले 9 अधिक 18 बरोबर 20. ओके, इथे सोडवलं. 4ही सोडून वापरून सोडवल्याशिवाय पर्याय नाही. चला चिन्ह मालिका कोणत्या पर्यायाची चिन्ह आहे? कितीचा? 3 चौकोन वर्तुळ चौकोन चौकोन वर्तुळ चौकोन चौकोन वर्तुळ चौकोन चौकोन वर्तुळ चौकोन. पर्याय क्रमांक 1. समीरला गावाकडे आल्यामुळे बहारा ताटवा लाज जुडी कशाला म्हणतात ते समजले. या शब्दातील कोणा वाक्यात कोणाचा समूहदर्शक शब्द आला नाही? द्राक्षाचा एक आला नाही. फुलांचा, फुलांचा काय असतो? गुच्छ असतो. आणि फुलं झाडांचा ताटा असतो. बहारा कशाचा असतो? गवताचा. रास कशाची असते? धान्याची. जुडी कशाची असते? जुडी गवताची. गवताची पेंडी असते, दुर्वांची जुडी असते किंवा भाजीची पेंडी असते. म्हणजे या ठिकाणी द्राक्षाचा काय पाहिजे होता? घड. आणि फुलांचा गुच्छ. गवताचा आलाय, धान्याचा. चला 64 आकृती पूर्ण करण्यासाठी पहा पर्याय पद्धत वापरा. पर्याय क्रमांक 3 आहे. चला 456, 456, 627, 285 या गटात बसणारा 2 पर्याय नव्हता. बोला. 19 ने भाग जाणार संख्या. 19 ने भाग जाणाऱ्या संख्या. त्यामुळे कोणता येईल? पहिला 703. 19 ने भाग, 19 ने विभाज्य येतं बरं का याच्यामध्ये. असं काय अर्थ नाही. बोला. बेरीज 15 येते. बेरीज 15. अंकाची बेरीज 15 म्हणून तिसरा पर्याय बेरीज 15. 400 636. ओके, हे 2 पर्याय. अजून वेगळा कुणाचा आहे का विचार? नाही. चला 65 त्यांचं बघू आपण काय स्पष्टीकरण. 65 अंकाची बेरीज 15 आणि 19 बरोबर आहे, तेच आहे. वेगळा द्यायचा असेल तर तेही समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. चला लयबद्ध मांडणी गट किती होतो पहा. 3चा काय होतोय? 575, 575, 575, 575, 575, 575, 575. चला आकृती प्रश्न आकृतीसारखी दिसणारी चौथा पर्याय सेम टू सेम आहे. चला 68 वर लपलेली आकृती पहिला आणि चौथा. चौथ्यामध्ये पण लपलेली आहे. तर आता मग पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंशात 25 अंश कोनातून वळला. पुन्हा त्या दिशेने 180 अंश कोनातून वळला. नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 अंश कोनातून वळला. तर आता त्याने तो कोणत्या दिशेला आहे? रचना करा. केली का रचना? ओके, म्हणजे रचना हे चुकलं चुकून पण रचना करा. इथं पश्चिमेला तोंड होतं. आता उ द उ प म्हणजे आ द न प वा उ इ उ. पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. ओके,
काय झालं, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे 25 अंशात वळला म्हणजे वायव्येला तोंड झालं. पुन्हा त्या दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 180 अंशात वळला म्हणजे 180 अंशात वळला म्हणजे काय झालं, आग्नेयेला तोंड झालं. नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270. आता इथनं पहा, इथून पाहिलं इथे गेला म्हणजे किती झालं, इकडे तोंड झालं 180 आणि मग इकडे तोंड झालं 270. म्हणजे तोंड कुणीकडे झालं, त्याच्यावर नैऋत्य दिशेला तोंड झालेला आहे. तर आकृती दुमडून कागद कापलेला आहे. तर तो कसा दिसेल पाय या ठिकाणी समजून घ्या. आकृती आपण उलगडूया, व्यवस्थित समजून घ्या. पाय या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी ही घडी घातली जाते तेव्हा ही घडी, हे टोक आहे ते या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी घडी जाते तेव्हा हे टोक या ठिकाणी जाणार आहे आणि ही घातली जाते ते इथे टोक येणार. आता या ठिकाणी कापलेलं आहे. आता जेव्हा हे टोक इकडे उघडेल तेव्हा हे या ठिकाणी जमेल. हे टोक जेव्हा इथे आलेले, हे टोक इकडे उघडेल तेव्हा कोणती बाजूला कोणती बाजू जुळेल, या बाजूला ही बाजू जुळेल. त्यामुळे या ठिकाणी हे कापलेले, या ठिकाणी जेव्हा हे टोक इथं जुळवलेलं असतं तेव्हा ही बाजू एकत्र झालेली असते. त्यामुळं हे या ठिकाणी येणार आहे. आणि पाहता पर्याय क्रमांक 2. तर एकाहत्तर लयबद्ध मांडणी 6-6चा गट येतो. ओके, 6चा सेम गट आहे. ओके, त्यामुळे तिथं फक्त पहा कोणतं 60 माणसे 60 मिनिटात 60 मासे पकडतात. तर 30 माणसे 30 मिनिटात किती मासे पकडतील. आता हे समजुतीचा प्रश्न आहे. 60 माणसे म्हणजे तुम्ही 60 जण आहात. 60 मिनिटं जरा ठेवल्या बाजूला 60 मासे पकडतात. प्रत्येक जण किती पकडतो, 60 माणसे ती 60 मासे पकडलं म्हणजे प्रत्येकाला किती पकडला, एक मासा पकडायला म्हणजे एका माणसाला एक मासा पकडायला किती वेळ लागला, 60 मिनिटे लागले. प्रत्येकाला 60 मिनिटं लागली ना. एका माणसाला एक मासा पकडायला 60 मिनिटं लागले. 1 मिनिट लागला नाही. म्हणजे हे समजून या पद्धतीने घ्यायचे. मग 30 माणसे आता 30 माणसाला जर 60 मिनिटं वेळ दिला तर ते 30 मासे पकडतील. मग 30 मिनिटामध्ये जे निम्माच वेळ किती मासे पकडता येतील, 15. त्यामुळे हे समजून गेल्याचं आहे. तुम्ही काय करता, 60ला 60, 30ला 30, उत्तर 30 लिहिलं. किती जणांनी 30 लिहिलं होतं. हा म्हणजे खरंच आहे, त्याला काय हे पहा, चुकलं मी कधी तुमचा अपमान करणार नाही. एखादा साधा सोपा प्रश्न सहज मुलाचा चुकतो मी कधी अपमान करणार नाही. पण खोटं बोललं तर मला ते चालत नाही. चला, रस्त्याच्या दुतर्फा सरळ फळा इकडे नाही फळा. रस्त्याच्या दुतर्फा 12 मीटर अंतरावर याप्रमाणे 1002 झाडे लावली तर रस्त्याची लांबी. आता एका बाजूला किती झाडं येतील, 501 झाड. पहिलं झाड 0 असतं म्हणजे झाडं 500च लागली. म्हणून 500 गुणिले 12 केलं तर उत्तर काय येणार आहे, 12 × 60 व 200 6000 मीटर. 6000 मीटर म्हणजे किती झाले, 6 किलोमीटर. एका सांकेतिक भाषेत अक्षराला 6 किलोमीटर दोन्ही साईडचा रस्ता असणार आहे. दोन्ही साईडला रस्ता असतो काय, रस्त्याच्या दोन्ही साईडला लावले ती रस्ता आहे. इकडे पण झाड लावली, इकडेही झाडं लावली. दोन्हीकडे लांबी असणार म्हणजे काय? दोन्हीकडे नसते. एक मला फोर लेन रस्ता मग एका रस्त्याच्या मध्ये लावतो का झाडं, दूर तालुका म्हणल्या फक्त बाजूला मध्ये नाही. मध्ये झाडं लावत नाही, मध्ये बारकी झुडपं लावतात फुलांची वगैरे. हायवेने गेलाय ना, मध्ये झाडं असतात का, मोठी झाडं नाही, मध्ये झुडपं असतात. झाडं कशाला म्हणतात, झाडं झुडूप फरक आहे. शांतपणे समजून घे. तर एका सांकेतिक भाषेत गरज त्रिकोण चौकोन
वजन वजन पुढी वर्तुळात टिंब त्रिकोण गवत वर्तुळ पुढी चौकोन. तर वतन आता या ठिकाणी आलेली अक्षर काढूया आपण. अगोदर अक्षरांना कोणतं चिन्ह आहे हे काढूया आणि मग आपण हे सोडवू. आलेली पा ग र ज व ज न ग व त म्हणजे 6च फक्त आलेली त्यामध्ये आहे. त्याला पहिल्या दोन मध्ये कॉमन काय आहे? ज कॉमन म्हणजे त्यांना चिन्ह कोणतं कॉमन आहे? त्रिकोण. ज ला त्रिकोण आहे. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कॉमन व कॉमन आहे. अक्षर चिन्ह एक्स सारखा आहे म्हणजे व ला एक्स येईल. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये ग कॉमन आहे. चिन्ह ग ला चौकोन आहे. आणि मग बाकीचं मोकळं तयार होतं ते आहे तिथे आपोआप तयार झालंय. र ला काय राहिला? काय राहिला? न ला आणि त ला आता काय म्हणजे वतन. वतन कसं लिहिलं जाईल? एक्स गोल आणि गोलाटिंब चौकोन आणि स्टार कसं